आयोजन केलं। या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय शंकररावजी ढोमके साहेब, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांच्या या पॅम्पलेटमध्ये ज्यांचे नाव आज कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सन्माननीय दिलीप वैद्य पाटील आणि ज्यांचे नाव नसताना या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं सन्माननीय संजय चाचेरे गुरुजी, मार्गदर्शक नळ बाबा। आज ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन करायला पाहिजे पण त्यांनी सूत्रसंचालन केलं। रात्री त्यांचे फोन आला की साहेब म्हणे एखादं कोणतं तरी सूत्रसंचालन माझ्याकडे देऊन टाका, आणि त्यांचं या ठिकाणी म्हणे सूत्रसंचालन झालं। समजा या ठिकाणी जर दिलीप वैद्य पाटील याचे कोणी राहिला असता का नाही, त्यामुळे असं कसं होईल मीच करेन, नाही का? नाव नाही का, नाव मोठं आणि दर्शन खोटं। हा मार्गच आहुती देण्याचा आहे, हा मार्ग आहुती देण्याचा, स्वतः लहान बोलून दुसऱ्याला मोठं करणं हा खरं महान कार्य महातेकी बाबा जिंदजीने या मानव धर्माची शिकवण दिली। त्या आज या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून या राजालो गावामध्ये तुम्हाला आम्हाला शिकायला मिळत आहे। धन्यवाद सन्माननीय दिलीप वैद्य पाटील साहेब। आपण या ठिकाणी सर्व दुःखी होतो, कोणाला TB, कॅन्सर, महारोग असे असंख्य रोग घेऊन आपण या मार्गामध्ये आलो। माझे मार्गदर्शन तुम्ही नेहमी ऐकता की आम्ही मार्गामध्ये कशाला आलो, कोणत्या प्रकारचे व्यसन नव्हतं, मला भूतबाधा नव्हती। आम्ही मार्गामध्ये आलो मुलांनी मुलींच्या शिक्षणाकरता, मुलं आमचे परिवार, माझे व्यापार, माझा धंदा चांगला चालावा म्हणून आम्ही या मार्गामध्ये आलो। नंतर लागोपाठ माझी आई, जिला भूतबाधा होती, ती लागोपाठ माझ्यासोबत माझ्या मार्गामध्ये आली आणि तिला समाधान मिळालं आणि आम्ही समाधानाने या ठिकाणी जीवन जगत आहोत। समाधानाने जीवन जगत असताना ज्या मार्गाचे आपण स्वीकार केलेला आहे त्या मार्गाची नीव कुठून ठेवली आहे, कशी ठेवली आहे, जोपर्यंत याची आम्ही जाणीव करत नाही तोपर्यंत कोणताही मार्ग असेल, तो धर्म असेल, आम्हाला कळत नाही। आपण सर्व या मार्गामध्ये गेलो, त्याच्या मार्गाच्या आधी अनेक देवी देवतांचे पूजन केलं, मी केलं, शिर्डी, सेवा, पंढरपूर असे असंख्य देवी देवतांमध्ये फिरलो। परंतु या जगाच्या या पृथ्वी तलावर या मानव धर्मासारखा मानव धर्म महातेकी बाबा जिंदजी सारखा संत या जगामध्ये कुठेही मला दिसला नाही। आणि हे माझे सौभाग्य आहे, आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे की आपण या मार्गामध्ये आलो। मगाशी लोक खूप सांगतात आम्ही बाबासोबत राहिलो वगैरे वगैरे, नाही का, फिरलो, का शिकलो त्याच्या त्यांना ठाऊक आहे। आपण ऐकतो आहे, लाईव्ह कार्यक्रम असते, TV मध्ये बघतो, आपण YouTubeवर बघतो। या ठिकाणी आमचे श्रावणजी मुंडले हे दुसऱ्यांदा या मोठ्या मंचकावर बोलले आहेत। एक मला आठवते गडचिरोली भागाकडे एकदा, आज एक वेळा आमच्या लक्ष्मणरावजी उराडे त्यांची मुलगी ते या ठिकाणी बोलली। जुने लोक खूप आहेत या मार्गामध्ये, खूप जुने लोक आहेत। शंकररावजी ढोमणे आहेत, तुमचे आता भिशीचे डोमाजी ठोंबरेजी आहेत, खूप असंख्य लोक आहेत। परंतु या 10 वर्षाच्या कारकिर्दीच्या आधी असे कोणते लोक जे सेवक आहेत किंवा मार्गदर्शक लोक आहेत, अशा लोकांचे मार्गदर्शन आम्ही ऐकलेले नाही आहे। आणि आमचा शोध असते की जे जुने लोक आहेत त्यांना 10-15 मिनिटं तरी त्यांच्याकडून एखादा अनुभव ऐकावं अशी आमची अपेक्षाही असते, आणि तुम्ही सुद्धा ऐकावं। नाही तर मी मोठा आणि लोकांच्या छातीवर ठेवते डोका, हे असं ह्या मार्गाची शिकवण नाही आहे। ठीक आहे, परंतु
बाबा मगाशी फोटोच्या विषयावर मी लोक बोलले, जाड्डे काढले, आम्ही पाहिलो आहे. तसं काही काही लोकांच्या विचारावर सुद्धा जाड्डे पडलेले आहे, विचार गढूळ झालेले आहे. करडीमध्ये अशोकजी सेलोकर मार्गदर्शक तुमचं आज त्या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं 15 ते 17 वर्ष त्या गोष्टीला झालं असेल, जास्ती होऊ शकते. मी संचालक होतो. आम्ही रात्री जेवण केलं. तर जेवण का केलं असेल तर तुम्ही समजता नाही का, खेड्यावर चांगलं गावरानी भेटते. आम्ही जेवण केलं रात्री. मी त्या भगवंताच्या फोटोच्या बाजूनं तिथं डोकं ठेवलं समोर आणि झोपलो. सकाळी जसा उठलो, उठल्याबरोबर पाहत होते मी त्या भगवंताच्या फोटोच्यावर पूर्ण जाड्डे लागले, पूर्ण फोटो भरलेली होती. मला रात्री दिसलं नाही आणि एकदम सकाळी झोपेतून उठल्याबरोबर फोटो अशी आहे आणि मी तिथं झोपलो. पाहता बरोबर पाहिलं, त्यांना म्हटलं काजी, म्हटलं हे कसं आहे, बरोबर आहे का? तर साहेब म्हणे तुम्ही आठवड्याला वरच्यावर फोटो पुसून हार वगैरे घालत नाही का? तर म्हणे नाही, आमच्या इकडे प्रथा नाही. आम्ही फक्त प्रगट दिनाच्या दिवशी, षष्टीच्या दिवशी, ज्या दिवशी हवन राहते त्याच दिवशी फोटोला हात लावतो, अन्यथा हात लावत नाही. म्हणलं हे चुकीचं आहे. पण ते ज्येष्ठ लोकही होते, अध्यक्षही होते, मी संचालक होतो, मी होतो. आम्ही त्या गावामध्ये फिरलो. गावामध्ये प्रत्येक सेवकाच्या घरी तसंच. आता मार्गदर्शकाच्याच घरी तसं आहे, सेवकाच्या घरी कसं राहील? ती प्रथा पडली. हळूहळू आम्ही त्या दिवशी सांगितलं, 4-5 लोकांच्या घरी फिरलो, त्यांना सांगितलं, म्हणलं हे असं बरोबर नाही, याच्यानंतर तुम्ही असं करा. ते म्हणलं तुम्ही आंघोळ करता का? हो म्हणे. दररोज करता? हो म्हणे. कपडे बदला? 1-2 दिवसात कपडे बदलव. काऊन बदलवता बाबा? फालतू साबण, सोडा, पाणी, अंगाची झीज करता, अंग धुवून कशाला करता? अंगाची झीज नाही होत. अंगाची झीज नाही, कपड्याची झीज होते. जो वर्षभर कपडे चालणार आहे का, ते 2 वर्ष चालू नाही का? झीज कमी नाही होईल का? नाही साहेब. मी त्यांना समजवलं, त्यांची समजूत घातली आणि मग आता त्या गावामध्ये, त्या परिसरामध्ये शनिवारी किंवा जेव्हाही तुम्हाला वेळ मिळत असेल, जसं आपण स्वच्छ राहतो तसं ती फोटो सुद्धा आपली स्वच्छ राहिली पाहिजे. या पद्धतीने त्यांना सांगितलं आणि तशा पद्धतीने ते करणं झालं. दुसरं आहे, आता आपण बाबांना मानतो, बरोबर आहे. तत्वशब्द नियमाने मगाशी कोणी मार्गदर्शकाने जर छोट्या शब्दाचा उल्लेख केला. आता बाबा जे आहे, बाबा फक्त तुमचीच आहे का? बाबा आदरणीय मंच मार्गदर्शक मंडळी आहे, तुमचेच आहे का? तुमचेच आहे का? बाबा हे महात्मा संत आहेत या सर्व जगाचे. कसा कधी कधी कोणाच्या मुखातून कोणता शब्द निघेल आणि कोणता अनुभव आमच्या समोर येईल, काही सांगता येत नाही. तो मार्गात असो किंवा नसो, परंतु नित्य नेमाने वागणारा कोणी असेल तो खरा माणुसकी जपणारा तो मानव असेल. आमच्याकडे सेवकाचे किरण मतेचे सासरे आहेत. त्यांचे पूर्ण मुलं दारू पेत होते, चाकू, छुऱ्या, तलवारी, सर्व दारूवाणी सर्व सुटली, सर्व सोडले, सर्व मार्गामध्ये आहे. आता कोणाचे विचार कुठं केले असेल तर तो भगवान आहे, नाही का? आता तिच्या सासरा का करते माहिती आहे? त्या बाबाची फोटो आपल्या घरी ठेवली दुकानात आणि तो पूजा करतो. सेवक नाही आहे, त्याचे वडील त्या किरणचे सासरे सेवक नाही आहे, पण त्याची रोज पूजा करते. काऊन करते? का कारण आहे? तर माझे पोरं बदमाश होते, दारोडे होते, चाकू छुऱ्या चालवत होते, ते सर्व या मार्गामध्ये आले, दुरुस्त झाले, म्हणून ते व्यक्ती त्या बाबाला मानते. किती चांगला आहे. आम्ही फक्त नावासाठी, नॉमिनल नावासाठी आम्ही फक्त बाबाच्या विनंती प्रार्थना मग वागतो कसं आहे
हे त्यांना ठाऊक. श्रद्धा हे मनापासून राहते. विचार चांगले ठेवा, गडूळ विचार ठेवून काही अर्थ नाही. मी मोठा म्हटल्यानं तो लहान म्हटल्यानं काही होणार नाही. तेही केलं. राहिला बाबांच्या, आज समजा जो पाणी आला, बाबांनी सांगितलं आगे तुफान आहे, त्या तुफानाच्या तुम्हाला सामना करायचा. तुफान म्हणजे कोणता? तुफान म्हणजे कोणता? आपला तुफान आहे की जे लोक मंडळाचे लोक आहे, मंडळाच्या कार्यक्रमाला घेतात, आपल्या स्वमर्जीने कार्यक्रम घेतात, सेवकांची दिशा भटकवतात, तो तुफान आहे. आम्ही पाकिस्तान सोबत झगडू शकतो, भांडू शकतो, त्यांच्यावर विजय सुद्धा प्राप्त करू शकतो, कारण आम्हाला माहिती आहे खरा शत्रू आमच्या तो आहे. परंतु आमच्या मध्येच बसणारे लोक जर शत्रू असले तर या धर्माच्या काळात फक्त आम्ही आमच्या नावासाठी काही कृत्य करत असतो. माझे नाव झालं पाहिजे, एवढ्या जिल्ह्याच्या तेवढ्या जिल्ह्याच्या, काही नाव होणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या ध्येय धोरणानं जर वागत असाल तर ठीक आहे. नाही ते गेला जन्म वाया. लोकांनी खूप केलं. नदीचा प्रवाह आहे, वाहते आहे. बाबांनी म्हटलंय की या मार्गामध्ये बोटावर मोजण्यासारखे लोक राहतील. आता त्या बोटावर मोजण्यासारख्या लोकांमध्ये तुमचा नंबर लागते का माझ्या नंबर लागते मला माहित नाही, तुम्हालाही माहित नाही. समोर बसला स्टेज पाशी, धो पाऊस आला, नाले समुद्र सर्व भरले. त्या नदीच्या प्रवाहामध्ये लाकडं कचरा सर्व वाहू लागला. कोणता कचरा डावीकडे, कोणता कचरा उजवीकडे, परंतु त्या नदीच्या शुद्ध प्रवाह, शुद्ध पाणी त्या मधोमध वाहू लागला. त्या मधोमध पाण्यामध्ये आम्हाला व्हायचे, त्या गडूळ पाण्यामध्ये जायचे नाही, त्या कचऱ्यामध्ये जायचे. तुमच्या मार्गदर्शक हा तुमच्या गुरु, तुमच्या भगवान, तुम्ही बाप सुद्धा मानता, माझी काही हरकत नाही, बिलकुल माना. परंतु तो मार्गदर्शक तसा असावा, तो मार्गदर्शक तसा असावा, नियमानं वागणारा असावा, लोकांची दिशा फुल करणारा, सेवकांना भटकवणारा नसावा. शरीर 6 फुटाच्या आणि विचार संकुचित जर असेल तो मार्गदर्शक आणि सेवक या मार्गाचा सेवक होऊ शकत नाही. बाबांनी म्हटलं तुमच्या धर्मराज निनावे उमरेड ओम त्यांनी मनमानी केली. बाबांनी सांगितलं तू बी जा आणि तुझ्यासोबत जेवढे सेवक असेल तर चालला जा, तुम्ही चालला जा, कशाची गरज नाही. आता बाबांनी म्हटलं होतं या विश्वाचे दैवत्व फेकून देईन, तुम्ही युट्यूबवर ऐका, परंतु मानवाला कदापि फेकला नाही. मग लोक म्हणते मदनगड साहेबांनी याले काढलं, त्याने काढलं, त्याने फेकलं. बाबांनी काऊन फेकलं? तो अनिती करत होता म्हणून. तुम्ही ना अनिती केली म्हणून मी ना फेकलं. परंतु अशा काढलेल्या फेकलेल्या लोकांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत उठतो, बसतो, त्यांना घेऊन फिरतो, फक्त कशा करता? ओटा करता, स्वतःले मोठं बनण्याकरता. खोटं बोलत नाही. सर्व फोटोग्राफी आहे, तुम्हालाही माहित आहे, सर्वांना माहित आहे. मग आम्ही या मार्गामध्ये राहून शिकलो का? प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांना आदरणीय मंच आणि आपण सर्व लोकांना जागृत व्हायची आहे. काही सेवक अति हुशार, खूप हुशार, आपलीच मनमानी त्या मार्गदर्शकाला पटवून घेईन, इकडे नाही, तिकडे नाही, इकडे नाही, नाही का, स्वतःची हुशारी दाखवण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस ती हुशारी तुमच्या कुटुंबावर, तुमच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तेव्हा तुम्ही बोमला भगवंताच्या नावानं, भगवान तुमच्या समोर कधी उभा राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आजही वेळ गेली नाही आहे, आजही संधी आहे.
स्वतःला सांभाळा. लोक म्हणते माझ्या जेवढी एवढा आहे तेवढा आहे. अरे या मार्गामध्ये गरीबाचे श्रीमंत झाले, करोडपती झाले, अतोनात पैसा होता, परंतु पुन्हा भिकारी आहे. काहून? काहून का आमचे ध्येय धोरण बरोबर नाही, आमचे विचार बरोबर नाही. आम्ही मार्गाच्या विरोधामध्ये, बाबाच्या विरोधामध्ये जाऊन राहिलो. का राहणार? का सत्व आहे तुमच्यामध्ये? आम्ही डोळ्यांनी पाहिलाय, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. मगाशी पूर्वी वक्त्यांनी सांगितलं, ज्या दुकानात कोणी दारू पिऊन आहे तिथे चहा पिता येत नाही. कोणी सांगितलं? तुमच्यापैकी कोणीतरी मार्गदर्शकांनी सांगितलं. अरे आमच्या इथं तर असे लोक आहे ते 12 घंटे दुकानामध्ये दारू पिऊ देते. पहिले पडदा नव्हता, आता पडदा आहे. पर्दे के पीछे क्या है? लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्हाला लाजीरवाणी गोष्ट आहे. मार्गदर्शक आहे सांगा. काही लोकांचे मला फोन आले, साहेब आपल्याला बिअर बार लावायचे, बिअर बारची परमिशन घेऊ का? वा, चांगली गोष्ट आहे. आणि उद्या म्हणून साहेब थोडीशी पेरी तर का होते? बाबाची आहे ती. बाबा गेल्याच्या नंतर म्हटलं होतं ना भवनामध्ये, थोडी थोडी घेतली तर का होते, नाही का? म्हटलं होतं नाही का? कशाला नाव घ्यायचं? आणि म्हणून हा धर्म सांभाळायचा असेल तर तुम्हाला त्या महानतेगी बाबा जिंदजीनं जे मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला जीवन जगायचे आहे. 50 वर्षाच्या, 70 वर्षाच्या, 1982 मध्ये मार्गात आले, 1972 मध्ये मार्गात आले, 70 मध्ये आले. का शिकले? का शिकवण दिली बाबांनी तुम्हाला? त्या 50 वर्षाच्या, 60 वर्षाच्या त्या मार्गदर्शकाला, त्या सेवकाला महत्व नाही. जो सेवक आजच्या 5 वर्षाच्या आणि 10 वर्षाची जे वागणूक त्याची जर बरोबर असेल तर तो सेवक कामाच्या, 70 वर्षाच्या सेवक कामाच्या नाही, अजिबात नाही. आणि म्हणून सेवक बनताना तुम्हाला आम्हाला लोकांना जागायचं आहे. तुम्हाला आम्हाला लोकांना जगाच्या दूरच्या दुकानात काम करता येत नाही, फॅक्टरीमध्ये काम करता येत नाही. आम्हाला दारू वाटता येते, दारू तिथं पाचता येते. आणि उद्या विकत बी असेल तर कोणाला माहिती. तर मग आदरणीय लक्षात ठेवा, तुमच्यामुळे कोणाची छवी खराब नाही झाली पाहिजे, त्या धर्माची छवी खराब नाही झाली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या मतेचे मी तुम्हाला उदाहरण दिलं. त्या महानतेगी बाबा जिंदजीचे पूजन ते कसायला करताय. मग आमच्यावर किती उपकार आलं. हे मनोहरजी देशमुख साहेब, कॅन्सर होता, 7 गाठीचा कॅन्सर आहे त्याच्यात. इथे साध्या ज्योतीच्या तेलानं दुरुस्त झाला, ज्योतीच्या तेलानं दुरुस्त झाला. पण आम्ही मानते की बाबा जिंदगीच्या येणं आमच्या अहंकाराला दुरुस्त होऊ शकलो नाही, गेला नाही, जीवनामध्ये कधी जाणार नाही. अरे नियमामध्ये सर्वच काही लिहिलं आहे. रामायण, महाभारत, पुराण, गीता, सर्व त्या तत्व शब्द नियमामध्ये आहे, सर्व सारांश आहे. परंतु समजते पण उमजत नाही. आणि मग माझ्यासारखा मार्गदर्शक बोलते तर मग लोकांना बुजते. मला काही फरक पडत नाही. मना चुनकीले लागते फुनकीले, मला काही फरक पडत नाही. ना ओटाची राजनीती केली आहे आणि करणार बी नाही. जो घडवणारा भगवान आहे, बाबा आहे, मातोश्री आहे. जे घडवायचे असेल ते घडवणार आहे. तुमच्या आमच्यानं काही होणार नाही, भाजला पापड म्हणून होणार नाही. लोकांकडे बोट दाखवण्यापेक्षा सर्वात पहिले आपण पाहावं आपण का आहोत. परंतु आम्ही त्या पद्धतीचे कामं करत नाही. जुने जुने काही काही लोक आहेत, सट्टा लावते, सट्टा. आणि माझ्यासारखे दुसरे लोक मग मुजुरी करते. ए साहेब काही बोलते, तुला पाहिजे का रे, कोण होय, आणि त्याने माझ्याकडे दाखवतो, त्याने खेळला का नाही खेळला, चली का. ज्या मार्गदर्शक लोकांना आदरणीय मंच आम्ही ना पदावरून काढलं आणि ती केली, त्याचे पोते आजही गिरळ बार मध्ये दारू पितात.
ऑडिओ व्हिडिओ माझ्याकडे आहे. अरे स्वतःची सोडवणूक स्वतः करावी, पण पाहणी करावी. खरोखर हे सत्य आहे का? एखादा चुकला असेल तर त्याला प्रत्यक्ष बोलावून त्याची चूक त्याच्या समोर आणून दाखवावी. परंतु नाही, आम्ही सांगतो आम्ही मार्गात जाऊ, आम्ही जुने सेवक आहो, बाबासोबत राहिलो, बाबासोबत फिरलो, जेवण केलं, मांडीवर बसलो, बाबाची मांडी खराब केली, परंतु आम्ही शिकलो नाही. आणि म्हणून मला मनावरच लागते या मार्गदर्शनाच्या माध्यमातून काहीतरी आपल्या विचारामध्ये कुठंतरी फरक आला पाहिजे. सकाळची विनंती वेगळी, सायंकाळची प्रार्थना वेगळी. पण संध्याकाळी कापूर लावला तर सकाळची विनंती म्हणते आणि प्रार्थना म्हणते. कुठं लिहिलं आहे का नियमामध्ये? नियमाच्या बाहेर बोलत नाही, नियमामध्येच बोलतो. परंतु जुने जुने लोक काय काय ठिकाणी बंद केला, आम्ही बंद केलं. तर हा जो प्रकार आहे, एवढे शिबिर घडवले, सर्व केलं, परंतु आम्ही शिकत नाही. आम्ही फक्त का करतो? उलट सिलट करत राहतो. आणि म्हणून हा आश्रम आहे, भवन आहे, दूध डेअरी आहे, सर्वच काही आहे. आज सर्वच काही केलं. का केलं? कोणामुळे गेलं? याचा अभ्यास करा तुम्ही. जसं मगाशी मोरेश्वरची गपने साहेब सहसचिव आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन, यांच्या मावशीचे 60 लाख रुपये त्या बँकेमध्ये डुबले. याला दोषी कोण? मोरेश्वरची गपने. का दोषी? अंधश्रद्धा. मगाशी धागेश्वर सांगितलं ना, अंधश्रद्धा म्हणजे का? त्या पंड्या पुजारीकडे जाणं, त्या तांत्रिकाकडे जाणं म्हणजे अंधश्रद्धा होय का? नाही. डोळे झाकून कोणावर विश्वास करणे ही सुद्धा एक अंधश्रद्धा आहे. यांनी तसंच डोळे झाकले आणि 60 लाख रुपये त्या बिचारा गरीब मावल्याचे गेले. त्याने समजलं ना, याने विश्वास केला कोणावर? त्या बॉडीवर विश्वास केला. अरे म्हणून जागे व्हा. लोक म्हणतात जागेगा तो पाएगा और सोएगा तो होएगा. पण जो बोलते ना तो झोपला राहते. जो बोलते ना तो झोपला राहते. लोकांची लुबाडणूक करते. इतिहास काळा कोण आहे? माहिती ज्या एकेकाच्या नावासकट तुम्हाला सांगितलं, खोटं बोलत नाही. आणि असे लोक तर अजिबात आम्हाला चालत बी नाही. जेव्हापासून मार्गात आलो 5 सप्टेंबर 1996 पासून, साध्या कार्यापासून त्या भगवंताची बाबाची कृपा आहे. जसा पहिले फिरत होतो आधी फिरवत आहे बाबा. कुठेही जीवनामध्ये कुठेही कमी पडली नाही. अहो, एकमेकाची सोडवणूक करणे, चुकलं असेल तर त्याची दुरुस्ती करून सांगणे त्यांना. हा मानवता आहे, हा मानव धर्म आहे. काजी वासुदेव पटोळे साहेब बरोबर आहे. 2011 मध्ये असं संकट आलं होतं जे बी असेल. आमचे वासुदेव पटोळे, आमच्या मुलामुलीचं शिक्षण सुरू होतं, परीक्षा सुरू होती. तेव्हा शाळेमध्ये ती शाळेची चावी माझ्याकडे राहत होती आणि आम्ही 1 वाजेपर्यंत रात्री बसलो. एकमेकात सहाय्य करू, हो गे धरू सुपंत या मुलीप्रमाणे. आज लोक करत नाही. किती बी काही करा, तुपात गोळा का साखरत गोळा, काही फरक पडत नाही. मग याने मग आज मीपणा लोकांमध्ये जास्त निर्माण झाला. सेवक एक मार्गदर्शक, अनेक कहाण्या आहे. मला वेळ लागते. तुम्ही तुमच्या संमेलनामध्ये जेवण जरी दिलं नाही तरी मला चालतं. आम्ही बोललोया, तुम्ही जेवण नाही दिलं तरी चालेल, मी माझ्या घरून डब्बा आणीन. पण कार्यक्रमाला जसं जसं जमेल तसं तसं मी येईल. नाही तर का ठेवलंय जीवनामध्ये? पण आज ती परिस्थिती अजिबात नाही आहे. नियमावलीचे उल्लंघन करतो.
परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. बाबांनी परिवर्तन केलं कशाचं? विचाराचं. लोक माणसाने परिवर्तन करतात. तुम्ही ऐकता युट्यूबवर याच्यावर त्याच्यावर, चुका प्रत्येकाकडून होणार आहे, मानव आहे. आणि जो महामानव असेल तो भगवानाचा त्याच्याकडून चुका होणार नाही. आता लोक म्हणते साहेब आम्ही आलो म्हणून नाही, जे आहे ते आहे. जेणेकरून आमचा हा सेवक समुदाय, आमचे आई वडील, आमचे बंधू भगिनी, आमचे मार्गदर्शक लोक, त्यांनी कोणाच्या हातून नियमावलीचे उल्लंघन नाही झालं पाहिजे याच्याकरता मी बोलतो आहे. कोणावर टीका टिप्पणी नाही करत. जेवण करून चर्चा बैठकीमध्ये जाता येत नाही आणि गेलं तर मार्गदर्शन करता येत नाही. खरं आहे का? कुठं आहे? आम्ही मांसाहार करतो, जातो, नव्या हवनातून त्यागाच्या हवनातून येतो तरी मांसाहार करतो. दुरुस्ती करा, ज्याले म्हणते परिवर्तन नाही. अध्यक्ष साहेब असे बोलले, राजे हो विरोधात नाही बोलत, नियम आहे, त्या नियमाची पायमोडी नाही झाली पाहिजे एवढंच माझं मत आहे, बाकी दुसरं काही नाही. आज जुने जुने चांगले चांगले जे बाबाचे आहे तिथले लोक फिरणारे, बाबासोबत फिरणारे, त्याचे पूर्ण दारू पिते. दुःखाची बाब, दुःखाची बाब. आणि म्हणून सांगावं लागतं की आपल्या मुला मुलींकडे थोडंसं लक्ष द्यावं. प्रपंच साधून परमार्थ करणे म्हणजे का? फक्त नोकरी करणे, पती पत्नीने नोकरी करणे, मुला मुलींचं शिक्षण देणे, मोबाईल घेऊन देणे, तिला गाडी घेऊन देणे, तिला कॉलेजमध्ये शिकवणे एवढंच आहे का? नाही. त्या मुलीला व्यवस्थितरित्या त्याच्या कुटुंबामध्ये बसवून देणे, त्या मुलाला चांगल्या ठिकाणी बसवून देणे. नाही तर आम्ही इकडे फिरतो आणि आमच्या घरी, आम्ही लोकांच्या घरी उजेड पाडायला जातो आणि आमच्या स्वतःच्या घरी अंधार पडते. हे कोणी पाहत नाही, हे कोणी पाहत नाही. लक्ष घ्या, तुम्ही लक्ष ठेवा. कोणाच्या याच्यामध्ये का आहे का नाही हे तुम्ही लक्ष ठेवा. आदरणीय एवढ्या मोठ्या संस्था गेल्या आपल्या, मगाशी ते अंधश्रद्धा धागे दोरे सांगितले, बरोबर. दुसरं एक छोटंच उदाहरण देतो, सुंदर उदाहरण. आश्रम मध्ये तुम्ही आम्ही जातो, एक वयस्कर बाई माझ्याच वयाची असेल, पातळ घालणार, आदरणीय मंच, मी समोरच त्या फवाऱ्याच्या समोर उभा, आपलं जे जुनी कुटी आहे तिथं एक बाई पातळ घातलेली बाई आली, फवारा सुरू होता, आली, त्या फवाऱ्यामध्ये हात लावला, पाणी घेतलं, एक नंबर म्हणून. आज मला ओळखलं नसेल तिथं मी उभा होतो. कसा तीर्थ पेला, उद्या पिला आणि चक्कर आला असतात तर मग कसं झालं असतं. अशी अंधश्रद्धा आमच्यामध्ये. पोरगा झाला काजू कतली वाटाची आणि पोरगी झाली ती हिरमुसल्यासारखं घरात बसून राहायची, काहीच वाटायचे नाही, बरोबर. अरे पोरगी झाली का नाही तर काजू कतली वाटा, नातीन झाली तर काजू कतली वाटा, पोरग नातू झाला का नाही जिलेबी बदलून द्या, याने म्हणते परिवर्तन. मीला काजू कतली वाटली, दोन्ही नातवी झाल्या, काजू कतली वाटली, जिलेबी वाटली नाही. आता तुमच्या नंबर नाही लागला तर मी का करू, तुम्ही होतेच नाही. आणि म्हणून बाप त्या सौंदर्यीकरण त्या याच्यामध्ये आश्रम होता, बँक होती, ग्राहक भांडार होता, दूध डेअरी होती, अनेक संस्था होत्या. बालवाडी होती, बंद झाली होती, आम्ही चालू केली. वाचनालय होता, तोही बंद झाला. परंतु पुढे का होणार आहे हे सांगत नाही. परंतु एक दिवस असा येणार आहे की परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा संचालित मानव धर्म आश्रम पावळजावला या देशाच्या इतिहासावर नावाजलेलं नाव राहील, ही गोष्ट लक्षात ठेवण्यात. तीन पारितोषिक त्या महानतेकी बाबा तिरुपतीच्या कृपेनं आणि आपल्या सर्वांच्या मेहनतीनं कष्टानं ते मिळालेल्या त्या मंडळाला मिळाले. लोक म्हणते अध्यक्ष घेते, आता अध्यक्ष नाही का तुम्ही घ्या, त्याही तर मीच.
बदली करायची, दुसरं कोणी जाणार नाही का? आता ज्याच्या नशिबामध्ये असेल त्याला भेटेल, ज्याच्या नशिबच नाही तर त्याला तुम्ही का करणार नाही का? समय से पहले और किस्मत से ज्यादा कोई नहीं ले सकता, इस बात को ध्यान रखना. सब गेल्या, मंडळ ही सुद्धा ज्यात होतं याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं, लक्षात ठेवा. नाही मला माईकवर बोलायला भेटला तर चांगला, मी कसा दिसतो आणि दुसरीतला दिसतो. आता तुम्ही म्हणा साहेब हे तर खूप मनी बोलता रे, मी का करू बापा? बोलणं येते कारण का तुम्ही तसे कार्य करत असता म्हणून ह्या सर्व प्रसंग घडत असते. सर्व गेल्या, मंडळी गेला होता, परंतु तुम्हाला सांगतो आत्मविश्वासानं मंडळ होता आहे आणि जोपर्यंत आपण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मंडळ राहणार आहे. मंडळाला काही होणार नाही आणि जे बाकीचे लोक असेल ते असेल बंडल, आणि त्या बंडल केव्हा जोडून खाक होईल काही सांगता येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक मार्गदर्शकांनी आणि सेवकांनी आता कार्यक्रम घेणार आहे कसे बिना आदेशाचे. आता आमची माई बदनाम चालू, कार्यक्रम केला नाही म्हणून घेऊन राहिलो. हो घे, बिलकुल घे. आम्ही तुम्ही ते शिकलो ना, बाबाच्या हायतीमध्ये आम्ही तेच शिकलो, ज्याले बदनाम करणं त्याले बदनाम करणं. पण ज्या दिवशी बाबाची मात पडेल त्या कर्माची, त्या दिवशी सर्व समजून ज्यांच्या तुम्ही राहा कोणी राहा, बोलण्यासाठी किंवा या खुर्चीसाठी बसण्यासाठी कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. जे झालं आलं गेलं, पार पडावं. नदीचं पाणी नदीले जास्त दिवस टिकत नाही, लक्षात ठेवा. तर म्हणून कोणी बी अहंकार करू नका. अरे मी का वाढवलो? अरे ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या त्या गोष्टीची त्याच्या घरी जाऊन गेलो. मी माझी अध्यक्षाच्या बी घरी गेलो, सांगितलं, समजवलं, सांगा काय आपली स्वतःची सोडवणूक म्हणतात ना बाबा, स्वतःची सोडवणूक स्वतः करावी. 1990-91 पत्र बाबाची आहे आणि म्हणून सोडवणूक करतो. आणि त्याच्यामुळे सामोरं जाण्याचा प्रसंग माझ्यासमोर मानते की बाबा गिवलीजीला करून ठेवलेला रस्ता मोकळा आहे. समझ का फेर है, समझ गया तो शेर है और नहीं तो ढेर है. शंकरजी टेबले दादा समझ का फेर नाही का? आणि म्हणून समजून घ्या. आता हे गुरुजी शिक्षक आहे, हे शिक्षक आहे नाही का, रिटायर व्हायचे आहे. आमचे अंबुले साहेब रिटायर झाले, मी बी शिक्षक होतो, 2 वर्ष नोकरी केली, मला पगार भेटला नाही म्हणून सोडून टाकतो, म्हणून सोडून टाकतो. आणि काही भाटाला दिली वसली, बुधी पाय पसरी खालचे भाट, आजचे काही मार्गदर्शक नाही का, काही जे करत असेल त्याला लागणार. एक मार्गदर्शक पहा, त्या मार्गदर्शकाने सेवकाले कार्य दिले. आज या ठिकाणी मध्य प्रदेशहून सुद्धा मार्गदर्शक मंडळी या ठिकाणी आली ह्या राजोला गावामध्ये. जागा नाही तर तिथेही बसले आहे, जागा नाही तर तिथेही बसले आहे. एका मार्गदर्शकानं एका सेवकाला कार्य दिले, तब्येत दुरुस्त झाली, बरोबर झाली. त्या मार्गदर्शकाची तब्येत बिघडली, खराब झाली. त्या चौकाला दुसऱ्यांदा कार्य घ्यायला गेला, त्याने मला 7,000 रुपये दे, तुले मी कार्य दिले, तुला समाधान भेटला, तुझी तब्येत दुरुस्त झाली, माझी तब्येत खराब झाली, 7,000 रुपये दे. त्याला वाटलं गंमत करत असेल काकाची, नाही का? आता मार्गदर्शक म्हणजे बा समाधान भेटला, सर्व घेतला, 1 रुपया होता त्याच्याकडे, लाख रुपये झाले, समाधान भेटला, लाख रुपये देऊन टाका त्याला मार्गदर्शकाला. 7,000 दिले त्यांना. जेव्हा माहिती पडलं तेव्हा मॅनेजरनं फोन लावला, मी फोन लावला, हो का, हो तर मी राजीनामा लवकर पाठवून दे. त्याने पदावरून काढलं. आता गंमत कशी, आता तुम्ही कसे, जसं मी आता म्हटलं ना कोणाला अंधश्रद्धेमध्ये, गमने साहेबांना तुम्ही बी काहून माहित आहे, तुम्ही कसे मार्गदर्शक म्हणजे भगवान, मार्गदर्शक म्हणजे बाबा, मार्गदर्शक म्हणजे बाप, बरोबर आहे. काही दिवसांना त्याच क्षेत्रातून फोन आला, साहेब म्हणे आमच्या गावामध्ये मार्गदर्शक नाही आहे म्हणे. बरोबर, कोणता गाव? आता गाव लक्षात नाही राहत, हा गाव आहे तिथं मार्गदर्शक नाही का? नाही होता साहेब म्हणे, पण त्याला तुम्ही ना काढलं म्हणे. काहून काढलं? तर असा असा प्रकार झाला म्हणे. मग आता कोणता पाहिजे? तोच पाहिजे म्हणे.
सांगा, हास्याची गोष्ट आहे का रे? तोच पाहिजे म्हणजे त्यानं पैसा खाल्ला म्हणजे त्यानं अजून पैसा खावा आणि मग त्याला समजा मार्गदर्शक बनवलं तर तो सुस्तीकरण का 7 घेतले मग 8 घेत मग 12 घेत 14 माया कोण का बिघडवते रे. आणि म्हणून अंधश्रद्धेवर जे डोळ्यावर पट्टी आहे ते पट्टी खोला. गंधारी बनण्याचा प्रयत्न करू नका आणि कोणाच्या झुल झाप्यामध्ये जाऊ नका. मंडळाच्या व्यतिरिक्त इतर कार्यक्रमामध्ये जाऊ नका. जो जात असेल जो करत असेल त्याचा विरोध करा. मंडळाच्या नियमावलीने स्पष्टपणे दिलेला आहे. आणि म्हणून जास्त काही या ठिकाणी बोलत नाही. लोकांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. तुमचे आराध्य काय माहित नाही, पण माझे आराध्य दैवत माझे आई वडील आहे. माझे आराध्य दैवत माझे आई वडील आहे. माझ्या आई वडिलांमुळे मी या ठिकाणी उभा आहो. भगवान मीला पाहिला नाही, पण ज्याने जन्माला घातलं त्याने पाहिलं तो खरा आमचा आराध्य दैवत, आमचे भगवान, आमचे आई वडील. पण आमच्या दुःखाची या मार्गामध्ये बाब आहे त्या मी आई वडिलांना सुद्धा मोजत नाही. लोक सांगते, बाई सांगते सासू सासऱ्याची सेवा करा, पण ती बाई स्वतःच्या सासू सासऱ्याची सेवा करत नाही. मानगडमध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे. असं करू नका. त्याच्यामुळे तुम्ही हे जग पाहता आपल्या आई वडिलांमुळे. सासूला मायच्या बरोबर या आणि त्या सासूनं त्या सुनेला पोरीच्या लग्नात, तेव्हा तुमचं घर सुख संपन्न चालेल. लक्षात ठेवा. आणि ज्या लोकांनी आई वडिलांची सेवा केली असेल, करत असेल, जीवनामध्ये कधी तुमच्या डोक्याच्या केसाला धक्का लागणार नाही. हा माझी स्वतःची गॅरंटी आहे. माझे आई वडील आहेत. 64 वर्ष माझ्याला झाले. 90च्या वर माझे वडील आहेत, आजही आहे. मला जे करायचे ते मी करत राहतो. माझी सून करते, माझी पत्नी करते, माझ्या पोरगा करते, माझी मुलगी आली ते कुठंच कमी नाही पडलं साहेब, कुठंच कमी नाही, जीवनात कधी नाही पडलं. म्हणून मर्याजी भगवत नाम पर म्हणा ना माणसाच्या नावावर. लोक तर माणसाच्या नावावर बघून राहिले. खाल्लं तर काय झालं म्हणते, आम्ही ना घडवलं. अरे बाबाने कोणाचा पैसा घेतला का? कलंक लावला का बाबांनी? नाही लावला. आम्ही लावण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून करू नका. आई वडिलांची सासू सासऱ्याची सेवा करा. आणि दुसरं, खर्रा गुटखा खाणं सोडा. खर्रा गुटखा खाणं सोडा. विडी सिगारेट पिणं सोडा. मी कोणत्या नका देतो, मी देतो तो खातो. आता तुम्ही तर खाता. आमच्या हाय माऊली काही कमी नाही. मला माहित आहे ना, त्या तुमसरकडे एका महाकाळकर साहेबाच्या गावाकडे एक बाई सरपंच होती, गोबरबाईला. तिनं मार्गदर्शन केलं. तिच्या वट्यामध्ये खोसला होता खर्रा. जशी उतरली तसा पडला आणि लोक असले, तुला देऊन दिले बापू जाऊ दे. म्हणून खर्रा गुटखा खाणं, बिडी सिगारेट पिणं सोडा. उर्वरित रक्कम, उरलेला पैसा तुमच्या मुला मुलीच्या शिक्षणाकरता, लग्नाकरता राखून ठेवा. उद्या ते तुमच्या कामामध्ये येणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत आमचे साहेब बोललेच आहेत. आणि म्हणून आपण आपला प्रपंच साधून परमार्थ करण्याचा प्रयत्न करावा. कोणाच्या झोला झेंडीमध्ये जाऊ नका, नाही तर झोला झेंडीवाले डॉक्टर खूप निघले आपल्याही मार्गामध्ये. आणि लक्षात ठेवा, जे लोक मंडळाच्या विरोधात गेले, दुसऱ्या संस्था निर्माण केल्या, त्या संस्थेमध्ये कोणी आपल्यापैकी कोणी जाणारा असेल तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना धडा शिकवायचा. मी कमी राहत, मी काही असू कोणी राहू. आणि म्हणून या ठिकाणी काही जास्त बोलत नाही. तर बाबाजी खूप आहे, बाबाचे अनुभव खूप आहे. त्या अनुभवाचा भंडार भरला आहे, तिकडे भरला आहे. आणि सत्य म्हणजे कोण? सत्य म्हणजे भगवान. आणि मर्यादा म्हणजे बाबा. आणि प्रेम म्हणजे मातोश्री. आम्ही मर्यादा पाळत नाही. मार्गदर्शक येते, आम्ही सेवक लोक खुर्चीवर बसलो राहते, मार्गदर्शकाकडे पाहिजे उठतच नाही. सर्वांनी आपापली मर्यादा पाळावी, ही गोष्ट लक्षात ठेवावी.
आणि बाबाने दिलेला तो शब्द नियमाने आपण सर्वांनी वागण्याचा प्रयत्न करावा. मी सुद्धा वागण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल. आणि या ठिकाणी आम्हाला शंकररावजी डोमणे साहेब, दिलीप वैद्य पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला. असाच आपण दरवर्षी दिलीपजी पाटील साहेब, वैद्य साहेब, दरवर्षी आपण आम्हाला बोलवावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझ्या नमस्कार.